श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव। पतिपत्नीचे नाते हे 7 जन्मांचे असते आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी हिंदू विवाहित स्त्रिया जे व्रत करतात त्याला वटसावित्री असे म्हणतात। वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करून यमदेवतेकडे तसेच आपल्या आराध्य दैवताकडे देवी देवतांकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते व हे व्रत पालन केले जाते। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटसावित्री पूजन कसे करावे, वटसावित्री पूजनाचा महिमा काय आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रियांनी वटसावित्री पूजनाच्या वेळी काय काय उपाययोजना करावी, काय उपाय करावेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे महत्त्वाचे व्हिडिओज आपण मिळवू शकता। वटसावित्री पूजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात। पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडासोबतच श्री सत्यवान आणि सावित्रीची सुद्धा पूजा केली जाते। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजन करण्याचे महात्म्य आहे। त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, सौभाग्य आणि ऐश्वर्य वाढते अशी मान्यता आहे। हिंदू धर्मसंस्कृतीनुसार तसेच स्कंद पुराण आणि भविष्योत्तर पुराणानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत करण्याचा नियम आहे। सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठीच महिला हे व्रत करतात। या दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला गंगेमध्ये स्नान करून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। या दिवसापासूनच लोक गंगेचे पाणी घेऊन अमरनाथ यात्रेसाठी जाण्यासाठी निघतात व अमरनाथ यात्रेचा आरंभ होतो। विवाहित महिलांचे वटपौर्णिमा या व्रतामुळे महिलांना सौभाग्य प्राप्त होते, मुलांचे आणि नवऱ्याचे वय वाढते। या व्रताच्या प्रभावाने कळत नकळत केलेली सर्व पापे नष्ट होतात, पापांचा समूळ नाश होतो। हे व्रत ज्येष्ठ महिन्यात येते त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे। हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे। या दिवशी गंगेत स्नान करून पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री हे व्रत पाळले जाते आणि विवाहित महिला उपवास करतात, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात। या व्रताबद्दल काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी तर होतेच, पण त्याचबरोबर महिलांनी या नियमांचे पालन करून भक्तिभावाने पूजन केल्यास, आराधना केल्यास किंवा साधना केल्यास शाश्वत सौभाग्य प्राप्त होते। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वटसावित्रीचा नेमका मुहूर्त कोणता आणि मुहूर्ताच्या वेळी पूजन करताना कोणते उपाय, कोणते तोडगे आपल्याला करायचे आहेत। वटसावित्री पौर्णिमेचा मुहूर्त। वटसावित्री पौर्णिमा तारीख 10 जून 2025। वटसावित्री पौर्णिमा तिथी सकाळी 11:35 पुढे। वटसावित्री पौर्णिमेची तिथी संपायची वेळ 11 जून दुपारी 1:13 यावर्षी वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ असा मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 म्हणजे जवळजवळ आपल्याला 56 मिनिटांचा कालावधी हे व्रत पूर्ण करण्यासाठी किंवा वटपूजनासाठी मिळत आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासूनच पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते। पूजेसाठी सूर्योदय ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे। वटसावित्री व्रताच्या दिवशी घरामध्ये गाईचे दूध आणून पाण्यात मिसळून वटवृक्षाला अर्पण करावे, यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात। वटवृक्ष हे देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या वटकेश्वर या स्वरूपाचे प्रमाण आहे। त्यामुळे वटवृक्षाच्या मध्यभागी भगवान विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मदेव राहतात असेही मानले जाते। अशावेळी वटवृक्षाची पूजा योग्य पद्धतीने केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते। तसेच वडाच्या मुळाजवळ अभिषेक, पुरुष सूक्तासह षडोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरतीसुद्धा करावी। वडाला पूजन करत असताना हळदी कुंकू वाहून आणि आंब्याचा मोसम असल्याने, आंबे मोहरलेले असल्याने कारणाने आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 5 प्रदक्षिणा कराव्यात। हे झाड देवाचे प्रतीक मानले जाते। वटवृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि अशावेळी
व्रत नसतानाही वटवृक्षाची पूजा करावी. हरभरा दान. वटसावित्री पौर्णिमेला करण्यात येणारे सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजेच हरभरा दान. वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे. या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे. जर तुम्ही एवढे हरभरे दान करू शकत नसाल तर किमान 1.25 किलो हरभरे दान करावे. याशिवाय वट सावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिरात पिंपळाचे झाड लावावे. हा उपाय केल्याने शनिदेवाची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होती व पर्यायानेच देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. वटसावित्री पौर्णिमेला करण्यात येणारा दुसरा उपाय म्हणजे जो पुरुषही करू शकतात, पुरुषांनी हा उपाय करावा. वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाचे 108 प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. तिसरा उपाय म्हणजे वटवृक्षाला दूध अर्पण करणे. या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी किंवा दूध आपण अर्पण करू शकता. आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर घेऊन घरी आणू शकतात. वटसावित्री पौर्णिमेला करण्यात येणारा चौथा उपाय म्हणजे गरजू व्यक्तींना अन्नदान. वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करावे. त्यांना खीर खायला द्यावी किंवा जे पंचपक्वान्न आपण घरात केलेले असतील ते त्यांना खायला द्यावी. या उपायाने धन, समृद्धी, दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे. वटसावित्री पौर्णिमेचा 5वा उपाय म्हणजे हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि जप चालू असताना हवनपात्र जवळ असल्यास हवनसुद्धा करावे. असे केल्याने शनिदेवापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायू प्राप्त होते. तसेच पतीची आयु वाढते हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं.